तुम्हाला जर ह्या 3 गोष्टी माहीत नसतील तर बिझनेस अजिबात सुरू करू नका. क्लॅरिटी, कन्सिस्टन्सी आणि कमिटमेंट या 3 गोष्टी जर तुम्हाला माहीत नसतील तर अजिबात बिझनेस सुरू करू नका. मला असं वाटतं की बऱ्याच वेळा लोकांना काय वाटतं की बिझनेस करण्यासाठी खूप पैसा लागतो. पैसा सगळ्यात मीच आहे. बिझनेस करण्यासाठी लागते ती चांगली तुमच्याकडे आयडिया असली पाहिजे. जर तुमचा बिझनेस तुमच्याशिवाय चालत असेल तर त्याला बिझनेस असं म्हणता येत. जर तुमच्या बिझनेस तुमच्याशिवाय चालत नसेल तर त्याला बिझनेस असं म्हणता येत नाही. तो एक सेल्फ एम्प्लॉय ट्रॅप आहे. नमस्कार, सिटी भागमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या पॉडकास्ट स्टुडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आलेली आहे आणि तुमच्या आमच्यासारखी जे कोणी बिझनेस करणारे लोक असतील त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाचा आजचा पॉडकास्ट होणार आहे. कारण आहेच तशी व्यक्ती महत्त्वाची. जॅग्रेटिल नावाचा एक खूप मोठा ब्रँड ज्यांनी उभा केलेला आहे. अख्ख्या भारतामध्ये त्यांचे 600पेक्षा जास्त आउटलेट आहेत. असेचे जॅग्रेटिल्सचे डिरेक्टर फाउंडर मिस्टर डॉक्टर सोमनाथ शिंगार सर. सोमनाथ शिंगार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे सिटी फास्टच्या आमच्या पॉडकास्ट स्टुडिओमध्ये. थँक्यू सो मच. आणि आशा करतो की आमचे जे व्ह्युअर्स आहेत आणि मोस्टली आमचे जे सिटी फास्टचे व्ह्युअर्स आहेत ते मॅक्झिमम बिझनेस ओनर्स आहेत. सो त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट खूप महत्त्वाचा असेल आणि त्यांना खूप साऱ्या टिप्स फ्रीमध्ये मिळतील मला असं वाटतंय. सो आपण स्टार्ट करूया. ग्रेट. येस. तर पहिल्या प्रश्नाकडे आपण सुरुवात करूया. तुमचा जो पहिला बिझनेस जे काय असेल, तुम्ही बऱ्याच बिझनेसमध्ये तुम्ही नंतर आलात. सो स्टार्ट जे तुमचा होता, तुम्ही पूर्वी जॉब करत होतात, पुण्यातच तुम्ही जॉब केलेला आहे आणि जॉब नंतर तुम्ही बिझनेसकडे वळालात. सो ते जे तुमचं टायमिंग होता किंवा त्या टायमिंगला कसे काय काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागलेत. सर्वात प्रथम तुम्ही जॉब सोडताना तुम्हाला काय फील झालं, बिझनेस स्टार्ट केल्यानंतर काय फील झालं आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्यात अडचणी, कारण प्रत्येक बिझनेसमॅनला अडचणी येतात आणि त्या अडचणी सॉल्व्ह करता करताच काही जणांचे बिझनेस बंद पडतात. सो तुमचा काय एक्सपिरियन्स होता तो थोडक्यात आधी शेअर करा, नंतर आपण पुढच्या प्रश्नांकडे जाऊया. येस. सो मला नेहमी असं वाटतं की बिझनेस करत असताना तुमचा व्हाय क्लिअर असला पाहिजे. बऱ्याच वेळा होतं काय की लोक इन जनरली काय असतं की काकाचा मुलगा हा बिझनेस करतोय म्हणून आपण बिझनेस करत असतो. मामाचा मुलगा बिझनेस करतोय किंवा माझा एखादा मित्र बिझनेस करतोय म्हणून आपण त्या बिझनेसमध्ये येतो. सो तसं यायला नाही पाहिजे. ऍक्च्युली तुम्ही बिझनेसमध्ये येताना तुम्हाला एक्झॅक्टली तुमचं पॅशन कळलं पाहिजे की तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे किंवा मार्केटमध्ये असा कोणता मेजर प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू इच्छिताय ते तुम्हाला क्लॅरिटी असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल माझ्या बाबतीमध्ये मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, 13 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केलं, पण मी एका शेतमजुराचा मुलगा होतो. सो मला नेहमी असं वाटायचं की मला शेतकऱ्यांना मदत करायची. सो एक इंजिनियर काय करणार, तर इंजिनिअरिंग कंपनी सुरू करणार. सो मीही तसंच केलं, एक इंजिनिअरिंग कंपनी सुरू केली. पण ती इंजिनिअरिंग कंपनी जी आहे ती शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काम करेल. सो माझं इंटेन्शन काय होतं की मला शेतकऱ्यांना मदत करायची, राईट. सो ती इंजिनिअरिंग कंपनी गुळाचे कारखाने बनवून देणे, फूड प्रॉडक्ट्स बनवणे, फूड प्रोसेसिंग प्लांट्स बनवणे याच्यामध्ये काम करण्यासाठी ती कंपनी सुरू केली होती. पण जेव्हा आम्ही शेतकऱ्यांशी इंटरॅक्ट करत होतो की बरेच शेतकरी यायचे, ते म्हणायचे सर ठीक आहे आम्ही गुळाचा प्लांट लावतो पण आम्हाला गूळ विकण्यासाठी तुम्ही मदत करू शकता का. सो मग मी स्वतःला प्रश्न विचारला की सोमनाथ, तुला खरोखर शेतकऱ्यांना मदत करायची की फक्त प्लांट टाकून त्यांना सोडून द्यायचं वाऱ्यावरती. सो मला इनर कॉलिंगनी सांगितलं की नाही, तुला खरोखर शेतकऱ्यांना मदत करायची आणि मी ठरवलं की मला शेतकऱ्यांना मदत करायची. सो मला लेट मी सी की गूळ कसा विकण्यासाठी मी मदत करू शकतो. सो तिथून मग मी ठरवलं की आपण आता गूळ विकण्याचं थोडा स्टडी करू मार्केटमध्ये. पण ऍक्च्युली फक्त गूळ विकत असताना बिईंग अ कमोडिटी प्रॉडक्ट खूप सारे चॅलेंजेस येत होते आणि गूळ विकून ना शेतकरी मोठा होणार होता ना मी मोठा होणार होतो, कारण 25-50 पैशाचं मार्जिन होतं आणि त्या सगळ्या इकोसिस्टम मध्ये ते काय वर्कआउट होत नव्हतं. पण मी तिथे थांबलो नाही. माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की मला शेतकऱ्यांना मदत करायची आणि मग मी तिथून पुढे काय त्याच्यावरती काम करतो. तेव्हा मग ब्रेनस्टॉर्मिंग करत असताना लक्षामध्ये आलं की आपण गुळापासून जर व्हॅल्यू ॲडिशन करून त्याचे बाय प्रॉडक्ट बनवले तर अजून त्याचा फायदा होईल. आणि तसं करत करत आम्ही गुळाचा चहा बनवण्याचं ठरवलं. मग त्याच्यावरती काम करून R&D करून मग गुळाचा चहा डेव्हलप केला आणि मग त्याच्यानंतर मग गुळाच्या चहाचे प्रीमिक्सेस बनवून आम्ही स्वतःचा ब्रँड लॉन्च केला. सो मला एकच सांगायचं आहे, जे ऐकत आहेत उद्योजक त्यांना एकच मी सांगेन की तुमचं जर इंटेन्शन प्युअर असेल की मला हे करायचं आहे, मग ते करण्यासाठी जे काय करावं लागेल ते करणं म्हणजेच बिझनेस असतो. सो तुम्ही एक थ्रेड पकडला तर तो थ्रेड सोडायचा नाही. सो शेवटपर्यंत जे काय करायला लागेल ते करत राहायचं आणि तसाच बिझनेस तयार होतो. सो तसाच मग इंजिनियर
ते चहावाला असा माझा प्रवास आहे. बऱ्याच जणांना म्हणजे एक्साइटमेंट म्हणजे क्युरिओसिटी असते की अरे एक चांगला इंजिनियर 12-13 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केलं, एवढ्या मोठ्या पोझिशनला काम केलं आणि मग हा चहाचा बिझनेस काय करतोय? सो बिझनेस हा कोणताही कधी सुद्धा वाईट नसतो. बिझनेस करत असताना आपलं इंटेन्शन एकदम प्युअर असलं पाहिजे की मला मदत करायची. बिझनेस इज ऑल अबाउट हेल्पिंग, राईट? बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की बिझनेस करणं म्हणजे पैसे कमवणं. पैसा हा बाय प्रॉडक्ट आहे बिझनेसमध्ये. ऍक्च्युली तुमचं इंटेन्शन प्युअर असलं पाहिजे आणि तुमचं इंटेन्शन प्युअर असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. बरोबर. तुमचा एक मी व्हिडिओ सुद्धा बघितलेला तुमचा, की पेन, लोकांचा पेन आधी दूर करणं गरजेचं आहे. येस. राईट. सो आमच्याकडे काही क्वेश्चन्स आहेत तुमच्यासाठी. सो आपण हे क्वेश्चनचे जे पेपर आहे ते चेक करूया आणि तुमच्याकडे येस. काही आमचे क्वेश्चन म्हणजे आमचे व्ह्युअर्सचे क्वेश्चन्स हे असू शकतात. येस. ओके. सुरुवातीचा जो काळ होता तुमचा बिझनेसचा, त्या टायमिंगला आलेल्या खऱ्या खुऱ्या तुमच्या अडचणी, ऍक्च्युअल अडचणी ज्या तुम्ही सॉल्व्ह केल्यात, त्या कशा केल्यात? व्यवसाय करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये चॅलेंजेस हे येतातच. बरोबर. कारण बऱ्याच वेळा काय होतं की बिझनेस करत असताना आपण सगळेजण कुठल्या तरी टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये असतो. पण व्यवसाय करणं म्हणजे फक्त टेक्निकल. म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की एखादा माणूस म्हणतो की मला विकता येतं म्हणून मी बिझनेसमध्ये आलो. एखादा माणूस म्हणतो मला बनवता येतं म्हणून बिझनेसमध्ये आलो. पण बिझनेस करण्यासाठी तुम्हाला बिझनेसचे सगळे अँगल माहीत असले पाहिजेत. तुम्हाला लीगल आस्पेक्ट कळले पाहिजेत, फायनान्शियल आस्पेक्ट कळले पाहिजेत आणि त्याच्यानंतर मग बाकी सगळे स्किल आहेत. सो माझ्या बाबतीतही तसंच झालं. बिईंग फ्रॉम द सेल्स बॅकग्राऊंड, मी लीगली एवढं कधी स्ट्रॉंग काम केलं नव्हतं आणि मग बिझनेस लॉन्च केला, फ्रँचायझी सुरू झाल्या आणि लिटरली आम्ही पहिल्या 6 महिन्यात 25 आउटलेट ओपन केले. त्याच्यानंतर कोविड लागला आणि कोविड नंतर मग बरेच जे फ्रँचायझीवाले होते ते लिटरली परत पैसे मागत होते. त्यांना असं वाटत होतं की तुमच्यामुळेच आमचं नुकसान झालं. सो त्याच्यामध्ये कुठे कुठे काय असते की त्यांचं गैरसमज असतो किंवा त्यांना क्लॅरिटी नसते. सो व्यवसाय करत असताना आपण कोणत्याही कस्टमरशी डील करताना त्याला क्लॅरिटी देणं खूप गरजेचं आहे आणि ते पेपरवरती असलं पाहिजे. सो लीगल आस्पेक्ट तुमचे क्लिअर असले पाहिजेत. सो बरोबर. लीगली जर तुम्ही स्ट्रॉंग नसाल तर तुम्हाला चॅलेंज येऊ शकतात बिझनेस. ओके. बऱ्याच बिझनेसमध्ये काही मिथ्य असतात. तुमच्या नजरेत कुठले कुठले मिथ्य आहेत जे बिझनेस ओनर्स तुम्ही गाईड करायला पाहिजे किंवा त्यांना क्लिअर केले पाहिजे? मला असं वाटतं की बऱ्याच वेळा लोकांना काय वाटतं की बिझनेस करण्यासाठी खूप पैसा लागतो. हे सगळ्यात मोठं मिथ आहे. बिझनेस करण्यासाठी लागते ती चांगली तुमच्याकडे आयडिया असली पाहिजे. तुमच्याकडे युनिक प्रॉडक्ट किंवा युनिक स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची कमिटमेंट असली पाहिजे की मला बिझनेस करण्यासाठी जे काय करावं लागतं ते मी करणार आहे. जर तुमच्याकडे आयडिया जर चांगली असेल, तुमच्याकडे जर प्रॉडक्ट किंवा स्ट्रॅटेजी चांगली असेल तर देअर आर पीपल हू आर रेडी टू इन्व्हेस्ट इन द मार्केट. खूप सारे इन्व्हेस्टर आहेत. ऍक्च्युली त्यांना चांगले फाउंडर्स भेटत नाही की ज्यांच्याकडे खूप चांगले आयडियाज आहेत. सो बिझनेस करण्यासाठी पैसा लागतो हे सगळ्यात मोठं मिथ आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे की बऱ्याच वेळा लोक म्हणतात की बिझनेस करण्यासाठी मला कोणी गॉडफादर नाही. सो बिझनेस करण्यासाठी गॉडफादर लागत नाहीये. ओके. बिझनेस करण्यासाठी ऍक्च्युली तुमची कन्सिस्टन्सी खूप महत्वाची असते. अच्छा. आता बेसिकली पाहायला गेलं, तुम्ही जसं म्हणले आता की डॉक्युमेंटेशन प्रॉपर असले पाहिजे कुठलाही बिझनेस करताना. सो आता आपल्या व्ह्युअर्सपैकी काही असे फ्रेशर्स पण आहेत की ज्यांना नव्यानं बिझनेस स्टार्ट करायचा आहे. सो त्यांना रजिस्ट्रेशनच्या बाबतीत काही तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करू शकता की काय काय पहिल्यांदा रजिस्ट्रेशन असले पाहिजेत आणि पुढे त्यांनी काय डॉक्युमेंटेशन करायला पाहिजेत? समजा ते पार्टनरशिपमध्ये असेल किंवा काही फ्रँचायझीमध्ये असेल, जे काही डॉक्युमेंटेशन असेल ते थोडक्यात जर गाईड केलं त्यांना जरा फायदा होऊ शकतो. येस, येस. मी माझ्या अनुभवावरून सांगतो की बिझनेस करत असताना तुम्ही आयदर यू रजिस्टर्ड अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी और LLP कंपनी. त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही स्वतः सेफ होता. बऱ्याच वेळा काय असतं की लोक काय करतात की प्रोप्रायटरशिप कंपनी किंवा साधी पार्टनरशिप कंपनी करता. त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही स्वतः लायबल असता. पण जेव्हा तुम्ही कंपनी करता ना तेव्हा ती कंपनी जी असते ती लिगली बाउंड असते. ॲज अ डिरेक्टर यू आर सेफ. आणि याच्यातून अजूनही काय दिसतं की जेव्हा तुम्ही अशी पार्टनरशिप म्हणजे LLP कंपनी किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करता, त्याच्यातून कळतं की तुम्ही खरोखर खूप लॉंग रनमध्ये बिझनेस करणार आहात. जर तुम्ही असं छोट्या मोठ्या म्हणजे प्रोप्रायटरशिप किंवा ज्या पार्टनरशिप कंपनी ज्या कुठे रजिस्टर्ड नाहीत, तशा कंपनी जर सुरू करत असाल तर त्याच्यामधून कळतं की माहित नाही यार करून बघू म्हणणारा बिझनेसमन आहे की काय. म्हणजे जर तुम्हाला पॅन इंडिया किंवा ग्लोबली काम करायचं असेल तर लोक ह्या कंपनीची डीलच नाही करत. आयदर तुमची LLP असली पाहिजे किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असली पाहिजे, जी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स मध्ये रजिस्टर्ड असते आणि तिथं तुम्हाला लिगली तुम्ही सगळं बाउंड असता. ओके. येस. आता व्ह्युअर्सपैकी तुम्ही जर कोणी इंटरेस्टेड असाल नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी तर हे टिप्स लक्षात ठेवा की तुमची कंपनी रजिस्टर्ड असली पाहिजे येस. MCA वरून आणि तुम्हाला त्याचे वेगवेगळे बेनिफिट्स आहेत, जसे सर म्हणले ते लायबिलिटीचा पण एक विषय आहे. येस. ओके. सो ह्या बेसिक गोष्टी आहेत, थोडक्यात बऱ्याच लोकांना ते माहीत असतील.
तर तुमचा सगळ्यात पहिला टर्निंग पॉईंट काय होता, किंवा मोठा ब्रेक म्हणा किंवा टर्निंग पॉईंट काय होता सगळ्यात? पहिला टर्निंग पॉईंट म्हणजे मी बिझनेस करायचं ठरवलं, हाच सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता. कारण 13 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केल्यानंतर बिझनेस करणं, जॉब सोडून, हा तसं चॅलेंजिंग पार्ट होता. कारण ऑलरेडी लग्न झालं होतं आणि खूप साऱ्या जबाबदाऱ्या होत्या. पण त्या काळामध्ये पण मी ठरवलं की नाही, मला बिझनेस करायचा आहे. सो दॅट वॉज द टर्निंग पॉईंट फॉर मी. ओके. नॉर्मली हे जे बिझनेस करणारे लोक असतात, ते त्यांच्या मनात एक प्रश्न असतो की सेफ खेळावं का रिस्क घ्यावी, यावरती काय बोलता येईल आपल्याला? बिझनेसमध्ये ऍक्च्युली सेफ पण खेळायची गरज नाही आणि खूप रिस्क पण घ्यायची गरज नाहीये. Okay. बिझनेस करण्यासाठी काय आहे, तुम्हाला क्लॅरिटी असली पाहिजे की मी जे काय करतोय ते एकदम मी परफेक्ट करतोय, आणि खूप परफेक्शनच्या ट्रॅपमध्ये पण अडकायचं नाहीये. बरोबर. तुम्हाला त्या गोष्टी फक्त करत राहणं गरजेचं आहे. म्हणजे व्यवसाय करत असताना ना, तुम्ही एखादी गोष्ट केली तर एकतर चुकतं, आणि चुकल्यानंतर तो फीडबॅक आणि फॉरवर्ड याच्यामध्ये नेहमी राहायला पाहिजे, की त्याच्यातून फीडबॅक घेतला पाहिजे आणि पुढे जात राहायचं. ओके. त्यामुळे परफेक्शनच्या ट्रॅपमध्ये तर अजिबात नाही अडकलं पाहिजे. ओके. सो सक्सेस होण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी शिस्त किती गरजेची आहे कामामध्ये? ऍक्च्युली शिस्त हीच ऍक्च्युली यशाची गुरुकिल्ली आहे. ओके. म्हणजे आजकालच्या जगामध्ये ना, बिफोर टाइम इज ऑन टाइम अँड ऑन टाइम इज लेट. म्हणजे मी बऱ्याच वेळा पाहिलंय, म्हणजे आपण याच्यातून जज करू शकतो, जर आपण एखाद्या व्यक्तीला वेळ दिला आणि ती जर व्यक्ती वेळेवरती पोहोचत नसेल ना, ती कोणतंच काम वेळेवरती करत नाही. म्हणजे हाऊ यू डू वन थिंग द वे यू डू एव्हरीथिंग. जशी तुम्ही एक गोष्ट करतात तशाच सगळ्या गोष्टी करतात. सो हे मे बी एक लिटमस टेस्ट असू शकते. जेव्हा आपण एखाद्याला इंटरव्ह्यूला बोलवतो आणि जर तो इंटरव्ह्यूला वेळेवरती पोहोचत नसेल तर त्याला हायर नका करू. म्हणजे वेळ पण नका घालू इंटरव्ह्यू घ्यायला. म्हणजे जेन्युइन रिझन असेल तर इट्स ओके. पण मला नेहमी असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला जर शिस्त असेल, त्याला वेळेवरती पोहोचायचं असेल, तर तो काही करून तो पोहोचतो. एक्झॅक्टली. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नॉर्मली विद्यार्थ्यांसाठी आपण थोडंसं बोलूया. आपण बिझनेसमॅनसाठी बोलतो ते. कुठलाही पालक विद्यार्थ्यांना काय करतो, की आधी जॉबसाठी गाईड करतात. कुठल्याही जॉबसाठी गाईड करतात किंवा त्यासाठी तयार करतात. सो तुम्हाला काही सजेशन द्यायचं आहे का पालकांना, की लोकांनी आपल्या मुलांना बिझनेससाठी सुद्धा बनवावं आपापल्या पाल्यांना? मला असं वाटतं की ऍक्च्युली पालकांनी ना, मुलांना फ्री सोडावं. अच्छा. ना त्यांना जॉबसाठी गाईड करा, ना त्यांना बिझनेससाठी गाईड करा. त्यांना जे करायला आवडते ते करू द्या. म्हणजे मी माझ्या मुलाला मागच्या 2 वर्षापासून स्कूलमध्ये पाठवत नाही. त्यांनी मला विचारलं, म्हणजे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, मी Okay, सांगतो. okay. सांगा. मी ऍक्च्युली दिल्लीला होतो 2-3 दिवस, आणि मग मला त्यांनी कॉल केला की पप्पा कधी येणार आहे. मी म्हटलं मी उद्या पहाटे येणार आहे. ठीक आहे म्हणे, आणि मला आल्यानंतर तुम्हाला भेटायचं आहे. म्हटलं चालेल. मग मी तो मला 7:15 त्यांनी मला उठवलं आणि तो म्हटला, पप्पा कुठे गेले होते तुम्ही? म्हटलं दिल्लीला गेलो होतो. म्हणे कशासाठी गेला होता? म्हटलं अरे ते बिझनेस रिलेटेड गोष्टी होत्या त्यासाठी. म्हणे मग तुम्ही बिझनेस करण्यासाठी इतकं सगळं करता? म्हटलं हो, करायला लागतं. मग त्यांनी मला विचारलं की पप्पा मला काय बनायचं आहे? मी म्हटलं तुला क्रिकेटर बनायचं आहे. मग तो म्हटला, पप्पा मग मला एक सांगा, मला स्कूलला का पाठवताय? मला क्रिकेटर बनायचं आहे, तर स्कूलला का पाठवताय? मला ऍक्च्युली तुम्ही स्कूलला पाठवताय तर मला तिथे इतकं बोर होतं आणि मला असं वाटतं की माझा वेळ वाया चाललाय. सो मला फक्त परमिशन हवी की मी स्कूलला नाही जाणार. आणि आम्ही त्या दिवशी कॉल घेतला की त्याला स्कूलला नाही पाठवायचं. आणि तो आता मागच्या 2 वर्षापासून स्कूलला जात नाहीये आणि तो आता महाराष्ट्राच्या अंडर 14 ची तयारी करतोय. क्या बात आहे. येस. सो तेच मला हे सांगायचं की तुम्ही तुमच्या मुलांना जे करायला आवडतं ते करू द्या. एक्झॅक्टली. दॅट्स इट. एक छान संदेश आहे आपल्या व्ह्यूअरसाठी. पालकांनो जबरदस्ती करू नका, असंच म्हणायचं थोडक्यात. येस, आणि येस. त्यांना जे करायचं ते करण्यासाठी आत्तापासूनच पाऊल उचला. सो हे खूप छान संदेश होता सोमनाथ सरांकडून. सोमनाथ सर, काही तरुण वर्ग जे आहेत आजकाल, ते बरेच शो होत आहेत ना, आपण टीव्हीवरती पाहतो, शार्क टँक वगैरे, येस, येस. त्यातून बरेच जण प्रेरित होतात आणि त्यांना बिझनेस स्टार्ट करायचा असतो. तर त्या तरुण बिझनेस ओनर्सला किंवा तरुण बिझनेस एंटरप्रेन्योर्सला काही मार्गदर्शन करू शकता तुम्ही? येस. मी ऍक्च्युली आता हे इन्व्हेस्टर वर्ल्डमध्ये मी ज्या गोष्टी बघतोय, इव्हन मी सुद्धा काय स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट करतोय. ओके. सो जे स्टार्टअप्स आहेत ना, त्यांना मी एकच ऍडवाइस देईन की तुम्ही ऍक्च्युली काय करा, की सगळ्यात पहिला तुमचा स्टार्टअप आहे तो तुमच्या ओन फंडनी सुरू करा. लगेच तुम्ही कोणाच्या मागे नका जाऊ की मला पैसे पाहिजेत, इन्व्हेस्टमेंट पाहिजे. बऱ्याच लोकांचं काय झालं माहितीये का, लोकांना असं वाटतं की म्हणजे बिझनेस हा दुसऱ्याच्या पैशाने करायचा. सो असं नाही. तुम्ही काय करा की इनिशियली तुमची जी आयडिया आहे ती प्रूव्ह करा, सक्सेसफुल करा. त्याच्यानंतर ऍक्च्युली तुम्ही इन्व्हेस्टरला हे करा. अदरवाईज काय होतं की मग तुम्हाला अननेसेसरी छोट्या मोठ्या अमाऊंटसाठी खूप सारी इक्विटी डायल्यूट करायला लागते आणि नंतर पुढे जाऊन मग तुम्हाला त्याचा पश्चाताप होतो. सो ती गोष्ट करू नका. इनिशियल काय करा की तुमची जी काय आयडिया आहे ती सक्सेसफुल करा आणि त्याच्यानंतर मग इन्व्हेस्टमेंट राऊंड लागा. ओके.
सर, बिझनेस स्टार्ट करताना उद्योजक जे असतात ते सर्वात मोठी पहिली चूक काय करतात? बिझनेस स्टार्ट करताना सगळ्यात मोठी चूक ही करतात की ते काय करतात की युनिक आयडियावरती काम नाही करत. कॉपी Okay. पेस्ट आयडियानी बिझनेस सुरू करतात. म्हणजे ऑलरेडी काय होतं की 100 लोक जो बिझनेस करतात तीच बिझनेस आयडिया घेऊन उतरतात आणि त्यामुळे मग ते मला असं वाटतं की रेड ओशन मध्ये अडकतात. ओके. सो मला नेहमी असं म्हणायचं की जरी तुम्ही तोच बिझनेस करत असाल तरी त्याच्यामध्ये काहीतरी युएसपी डिझाईन करा, काहीतरी डिफरन्शिएशन करा तुमचं. ओके. सो दॅट तुम्हाला क्राऊड पासून वेगळं करणं गरजेचं आहे. सो ती चूक नाही केली पाहिजे व्यावसायिकाने. म्हणजे हे सगळ्यांसाठी एक संदेश आहे थोडक्यात, येस येस. नवीन उद्योजकांसाठी, की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये काहीतरी युनिकनेस आणलं पाहिजे, कॉपी पेस्ट करू नका, असं सरांचं एक छोटंसं मत आहे. बिझनेसमॅनने योग्य बिझनेस स्ट्रॅटेजी काय ठरवावी? आता हा खूप मोठा सब्जेक्ट आहे. ऍक्च्युली स्ट्रॅटेजीवरती बऱ्याच वेळा लोकांना एक मिथ आहे. स्ट्रॅटेजी म्हणजे लोकांना वाटतं की खूप मोठा बिझनेस प्लॅन म्हणजे स्ट्रॅटेजी नाही. स्ट्रॅटेजी इज अ सेट ऑफ चॉईसेस. तुम्हाला जे काही करायला आवडते ते करणं म्हणजे तीच खरी स्ट्रॅटेजी असते. ओके. येस So त्या पद्धतीने त्यांनी ते करायला पाहिजे. येस येस. अपयशातून शिकायला म्हणजे बऱ्याच लोकांना काय होतं, अपयश मिळतं. बरेच जणांचे बिझनेस कधी स्टॉप होतात आणि ते मग त्यातून बाहेरच पडतात डायरेक्टली. तर त्यातून कसं शिकायला पाहिजे आणि त्यातून कसं पुढे जायला पाहिजे? सर, व्यवसायामध्ये अपयश आणि यश वगैरे काहीच नसतं. हम्म. जोपर्यंत तुम्ही मैदानात आहात ना, म्हणजे जोपर्यंत तुम्ही हात वर करत नाही तोपर्यंत तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेसफुल असता. ज्या दिवशी तुम्ही मैदान सोडता त्या दिवशी तुम्ही हारता. बरोबर. सो यश अपयश वगैरे काही नसतं. बिझनेसमध्ये चढ उतार असतात. सो इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ बिझनेसमन्स लाईफ. बरोबर. माझ्या व्ह्युअर्स पैकी कोणी जर बिझनेस त्यांचा लॉस असेल तर त्यांनी ऍक्च्युअल घाबरायला नाही पाहिजे. खचून जायची काहीच गरज नाही. नाही. तुम्ही जोपर्यंत मैदानात तोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल आहात. एक्झॅक्टली. ठीक आहे. हे जे टीम मॅनेजमेंट आणि एक लिडरशिप, या दोन्ही मधला महत्वाचा गुण कोणता? दोन्ही गुण महत्वाचे आहेत ऍक्च्युली. हम्म. चांगली लिडरशिप जी आहे ना ज्याच्यामध्ये तोच चांगल्या पद्धतीने टीम मॅनेज करू शकतो. ओके. सो बिझनेस इज ऑल अबाउट पीपल मॅनेजमेंट. आणि ज्या व्यक्तीला पीपल मॅनेजमेंटचं स्किल जमतं ना तो कोणताही बिझनेस करू शकतो. सो मला जर आज एखाद्याने सांगितलं आय एम नॉट अ IT इंजिनियर बट मी एखादी IT कंपनी सुद्धा सुरू करू शकतो. सो इट्स ऑल अबाउट पीपल मॅनेजमेंट. आपल्याला लोकांना मॅनेज करता आलं पाहिजे, लोकांना मोटिवेट करता आलं पाहिजे, लोकांकडून काम करून घेता आलं पाहिजे. सो इट्स ऑल अबाउट पीपल मॅनेजमेंट. ओके. ओके. बऱ्याच जणांचा असा समज असतो की त्यांच्याकडे जे स्किल आहे त्यावरतीच ते बिझनेस करू शकतात किंवा त्या स्किलला धरूनच ते बिझनेस करू शकतात. हे कितपत योग्य आहे? बिझनेसमननी ऍक्च्युली स्किल असण्याची काहीच गरज नाही ओनरला. ओनरला लोक मॅनेज करता आली पाहिजेत. ओके. सो तुम्हाला जर लोक मॅनेज करता आली तर तुम्ही कोणताही बिझनेस करू शकता. जे बिझनेस ओनर स्किल ड्रिव्हन बिझनेस करतात ना दे आर नॉट बिझनेस ओनर, दे आर द सेल्फ एम्प्लॉईड पीपल. ओके. सो ते त्यांच्या स्किलवरतीच गोष्टी करत राहतात. बरोबर. व्ह्युअर्सला हा पण प्रश्न पडतो नॉर्मली की लोक सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि बिझनेस ओनर यातला फरक त्यांना कळत नाही. थोडक्यात ते एकदा सांगा तुमच्या भाषेमध्ये. जर तुमचा बिझनेस तुमच्याशिवाय चालत असेल तरच त्याला बिझनेस असं म्हणता येतं. जर तुमच्या बिझनेस तुमच्याशिवाय चालत नसेल तर त्याला बिझनेस असं म्हणता येत नाही. तो एक सेल्फ एम्प्लॉईड ट्रॅप आहे आणि त्याच्यामध्ये कित्येक वर्ष लोक अडकलेले असतात. त्याच्यातून ते बाहेरच पडत नाहीत. नंतर मग त्यांना सवय लागून जाते 14 तास 16 तास काम करायचं आणि ते एन्जॉय करतात. ओके. सो तुमच्यापैकी कोणी जर स्वतः काम करत असेल, तुमच्याशिवाय जर काम होत नसेल तर तुम्ही बिझनेसमॅन नाही, असं सरांचं मत आहे. त्यामुळे त्यातून तुम्ही बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. Yes. बरोबर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. आता हा जो डिजिटल युग आहे या युगात जे ओनर्स असतात किंवा त्यांची जी टीम असते त्यांच्याकडे कुठले स्किल्स असणं गरजेचं आहे? कारण युग डिजिटल आहे. मार्केटिंग किंवा सेल्सचा जो भाग आहे तो पूर्ण डिजिटली आलेला आहे. तर त्याबद्दल थोडक्यात सांगा. आजकालच्या जगामध्ये जर तुम्ही डिजिटली जर तुम्ही बिझनेसमध्ये नसाल तर तुम्ही ऍक्च्युली बिझनेसमध्ये नसल्यासारखं आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या कंपनीबद्दल किंवा तुमच्याबद्दल शोधलं आणि जर तुम्ही कुठेच गुगलवरती सापडत नसाल, तुमची वेबसाईट नसेल, सोशल मीडियाला जर कुठे नसाल तर आय थिंक यू आर नॉट इन द बिझनेस. ओके. येस येस. सो सो तुमचा प्रेझेन्स खूप महत्वाचा आहे महत्त्वाचं डिजिटली. आणि त्यांच्याकडे काही स्किल असल्या पाहिजे मग त्यांच्या टीमकडे किंवा स्वतः त्या ओनरकडे काही स्किल असल्या पाहिजे का? मला असं वाटतं की ओनरनी खूप स्किल शिकण्यात अजिबात वेळ नको घालवायला पाहिजे. मार्केटमध्ये खूप सारे डिजिटल एजन्सी सुद्धा आहेत. ओके. सो ऍक्च्युली ओनरचं कामच आहे की राईट एजन्सी शोधणे आणि राईट एजन्सीला कामाला लावणे. करेक्ट. जास्तीत जास्त लोकांना कामाला लावायचं. बरोबर. येस. पण ते आता राईट एजन्सी निवडण्यासाठी सुद्धा त्यांना काहीतरी अभ्यास करावा लागत असेल ना? सर ऍक्च्युली काय असतं माहितीये का, काही राईट आणि रॉंग असं काही नसतं. तुम्ही
वेगवेगळ्या व्यक्तींना काम देत राहा. तुमचं काम जर परफेक्ट होत असेल तर बरोबर. फक्त तुम्हाला निर्णय घेता आला पाहिजे. Correct. म्हणजे तुम्ही 2-3 महिने एखाद्या एजन्सीला काम दिलं आणि काय होतं डिजिटल मार्केटिंगमध्ये असं लगेच होत नाही की तुम्ही 1-2 महिने मार्केटिंग केलं आणि लगेच रिझल्ट येतात. Exactly. तुम्हाला काय होतं की तुम्हाला लोकं ऑब्झर्व्ह करत असतात. समजा तुम्ही रोज पोस्ट टाकताय, तर लोकं तुम्हाला 30-30, 40-40 दिवस ऑब्झर्व्ह करत असतात की किती कन्सिस्टंटली टाकतोय. कारण डिजिटल मार्केटिंग करून बिझनेस करणं खूप सोपं आहे असं लोकांना वाटतं, पण त्याचा सुद्धा काहीतरी मॅच्युरिटी पिरियड आहे. सो तुम्हाला 3 महिने, 6 महिने त्या एजन्सीला सुद्धा Correct. वेळ दिला पाहिजे. Correct. त्याच्यानंतर रिझल्ट यायला सुरू होतात. एक्झॅक्टली बरोबर. सो बऱ्याच जणांचं असं खरंच मत असतं की आपण 1 महिन्यात ट्रायल करून बघावं नाही. आणि त्यामध्ये खरं तर फेसबुक, इंस्टाग्राम सुद्धा जे आहेत किंवा प्लॅटफॉर्म जे आहेत ते सुद्धा लर्निंग फेजमध्ये असतात स्टार्टिंगला. सो सरांनी बरोबर तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. सर एक अजून एक प्रश्न होता महत्त्वाचा. बिझनेस स्टार्ट करताना एक सर्वे प्रकार असतो. त्याबद्दल थोडंसं डिटेल सांगू शकता का? येस, येस. डेफिनेटली. आपण जो काय बिझनेस करतोय, जे काय आपलं प्रॉडक्ट आहे किंवा जे काय तुमचं सर्व्हिस आहे, त्याचा तुम्ही टॅम शोधला पाहिजे. टोटल ॲड्रेसेबल मार्केट किती आहे, त्याचा प्रॉपरली स्टडी केला पाहिजे. सो त्या पद्धतीने काम करणाऱ्या बाकी किती कंपन्या आहेत, त्यांचा काय शेअर आहे. सो प्रॉपरली जर स्टडी करून तुम्ही काम केलं, तर तुम्हाला काय होतं, की तुमचा जो प्लॅन आहे, बिझनेस प्लॅन आहे, तो बनवायला मदत होती. बऱ्याच वेळा काय असतं, की लोकांना आपलं मार्केट किती मोठं आहे हेच माहीत नसतं आणि मग तुम्ही जर प्रॉपरली प्लॅन करून जर बिझनेस केला नाही तर मग तुम्ही पोहोचत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे बिझनेस करताय म्हणजे तुमच्याकडे गुगल मॅप आहे, राईट? हो. पण तुम्ही डेस्टिनेशनच नाही टाकलं की मला कुठे पोहोचायचं तर नाही पोहोचणार ना सर. तुम्ही Exactly. फिरत राहणार फक्त. सो व्यवसाय करत असताना जर तुम्हाला प्रॉपरली कुठे पोहोचायचं येणाऱ्या 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये मला कुठे जायचंय ते जर ठरवलंच नाही तर तुम्ही कुठेच पोहोचणार नाही. सो त्यासाठी तुम्हाला मार्केट स्टडी करणं खूप गरजेचं आहे. मार्केट किती मोठं आहे आणि मग मला पोहोचण्यासाठी मग मी त्या लेवलला पोहोचू शकतो का? किंवा माझा जो करंट प्रॉडक्ट आहे, त्याला जर तेवढं मार्केट नसेल, तर मग मला अजून काय अलाइड प्रॉडक्ट करणं गरजेचं आहे का? किंवा मला वेगळ्या मार्केटमध्ये घुसणं गरजेचं आहे का? सो त्यासाठी मार्केट स्टडी हा खूप महत्त्वाचा आहे. बरोबर. आता एक एक प्रश्न असा आहे की जे प्रत्येक नवीन बिझनेस स्टार्ट करण्यापूर्वी लोकांना पडतो, की बिझनेस तर करायचा असतो, पण मी काय बिझनेस करू? हाच पहिला प्रश्न असतो त्यांचा. आणि त्यांना असं वाटतं की समोरच्यांनी गाईड करावं आणि सांगावं की हे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कर किंवा प्रोडक्ट इंडस्ट्रीमध्ये कर किंवा व्हॉटएव्हर कुठल्या तरी इंडस्ट्रीमध्ये कर ज्यामध्ये फायदा आहे. सो लोकांना तो एक पहिला प्रश्न पडतो नेहमी, की मला बिझनेस स्टार्ट करायचा, मी काय करू? तर त्यांना काय गाईड करू शकता का तुम्ही? मला असं वाटतं, की बिझनेस काय करायचं हे अजिबात कोणाच्या आयडियावरती नका जाऊ. तुम्हाला जे आवडतंय म्हणजे तुम्हाला जी गोष्ट करताना झोप येत नाही, कंटाळ येत नाही, म्हणजे तुम्हाला जेवायला नाही दिलं तरी सुद्धा तुम्ही ती गोष्ट करू शकता. अशी गोष्ट करा जी तुमच्या पॅशनच्या अलाँग असली पाहिजे आणि तो बिझनेस कसा ग्रो करायचा, स्केल करायचा त्यासाठी वेगवेगळे मेंटर्स आहेत, वेगवेगळे कोचेस आहेत त्यांच्याकडून ते शिका. पण बिझनेस काय करायचं हे अजिबात कोणाकडून शिकू नका. ओके, ओके. बिझनेस कसा करायचा हे शिकणं गरजेचं येस, आहे. येस. काय करायचं आहे हे अजिबात स्वतः नाही. ठरवायला पाहिजे. बरोबर. मग त्यासाठी आता फॉर एक्झाम्पल आवड एक आहे, पण त्यामध्ये काही ग्रोथ नसेल. फॉर एक्झाम्पल एक एक विषय आहे, त्या विषयामध्ये काही आवड आहे, पण त्यामध्ये ग्रोथच नसेल, तर त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांना सर्वे तर करावं लागेल किंवा माहिती घ्यावी लागेल, की कसे बिझनेसेस, कुठले बिझनेसेस चांगले चालू शकतात किंवा युनिक आयडियाजवरती त्यांना काम करावं लागेल ना. बरोबर. सी बिझनेस म्हणजे कोणत्याच आयडियामध्ये ग्रोथ नाही असं अजिबात नाही बरं का. ओके. प्रत्येक आयडियामध्ये ग्रोथ आहे म्हणजे 100% आहे. फक्त तुम्ही त्या गोष्टीला कसं बघताय? मे बी तुम्ही त्या अँगलनी बघत नाही किंवा तेवढ्या ब्रॉडर याला बघत नसाल. मे बी त्या एंडला तुमचं जर काही चुकत असेल तर ते करेक्ट करणं गरजेचं आहे. ओके. प्रत्येक गोष्टीला मार्केट आहे आजकाल. अच्छा. ओके. आणि आपण खरंच खूप लकी आहोत, की 140 कोटीपेक्षा Yes. जास्त जनता आहे आपल्याकडे आणि तिथं आपण बसतोय. Correct. सो म्हणजे भारत हेच इतकं खूप मोठं मार्केट खूप आहे. मोठं मार्केट. बाहेरचे काही देश याच्यावरती रखतायत. येस, येस. असं होतं. हा एक थोडासा विचित्र प्रश्न आहे. बिझनेस ओनर्स किंवा उद्योजक जे असतात त्यांनी मेंटल हेल्थ कशी ठेवावी? हा विचित्र नाही, एकदम राईट प्रश्न आहे. अच्छा. ॲक्चुअली मेंटल हेल्थच सर्व काही आहे. व्यवसाय करत असताना तुम्ही मेंटली खूप स्टेबल असणं गरजेचं आहे. कारण तुमचा एक निर्णय जरी चुकला तर खूप म्हणजे तुम्ही 1 वर्ष मागे जाऊ शकता. क्या बात आहे. सो मेंटल हेल्थवरती खूप काम केलं पाहिजे. मी लिटरली व्यवसायामध्ये येऊन मला 7 वर्ष झाली. मागील 4 वर्षापासून मी रोज पहाटे 5 वाजता उठतो. मी रोज अच्छा. गोल लिहितो, रोज मेडिटेशन करतो. आणि ॲक्चुअली ना जगामध्ये हे जे मोठ्या-मोठ्या कंपनीचे सीईओ हेच करतात. त्यांचं हेच सिक्रेट आहे. ओके. हां. अच्छा, आपण या सिक्रेटवरती आपण नंतर जाऊया पुढच्या पॉईंटला आपण. पण त्याआधी आपल्याला जी आपली क्वेश्चनरीज आहे ती कंप्लीट करायची. छोट्या बिझनेस जे असतात, त्या छोट्या बिझनेसला एक मोठा ब्रँड बनण्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करणार?
छोट्या बिझनेसला जर मोठा ब्रँड बनायचा असेल तर त्यांनी ॲक्च्युअली त्यांची ब्रँड बनवायचा ही तयारी असली पाहिजे. सगळ्यात पहिलं त्यांनी ठरवलं पाहिजे, की मला जो ब्रँड बनवायचा आहे, तो मला रिजनल ब्रँड बनवायचा आहे, की नॅशनल ब्रँड बनवायचा आहे, की इंटरनॅशनल ब्रँड बनवायचा आहे आणि त्या पद्धतीने त्यासाठी जे काही करायला लागते ते करत राहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ब्रँड बनवायचं म्हणजे फक्त लोकांना बऱ्याच वेळा काय होतं, की चकाचक बोर्ड बनवला, चकाचक आउटलेट बनवलं म्हणजे ब्रँड. असं नाही मित्रांनो. ब्रँड बनण्यासाठी खूप काळ लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही 7 वर्षापासून आहोत. सो मी अजूनही मला कधी-कधी जॅगरी टेल्स ॲज अ ब्रँड म्हणताना मी 4 वेळा स्वतःला प्रश्न विचारतो, की "अरे अजून जग तुला ओळखत नाहीये." सो ह्या गोष्टीला वेळ लागतो ब्रँड बनण्यासाठी, पण आपण त्या गोष्टीवरती प्रॉपर सिस्टम, स्ट्रॅटेजी, एस-ओ-पी ह्या गोष्टी करून तो ब्रँड जो आहे तो खरोखर लोकांच्या लाईफमध्ये खरोखर काय व्हॅल्यू ॲड करतोय का नाही याच्यावरती काम केलं पाहिजे. अच्छा. बरं. जवळपास 600 प्लस फ्रँचायझीज म्हणजे आउटलेट असताना सुद्धा ते स्वतःला अजून ब्रँड म्हणताना विचार करतायत. सो तुम्ही सुद्धा ते तसे हे ठेवलं पाहिजे, पेशन्स ठेवले पाहिजेत. बरोबर. येस, येस. सर, तुम्ही हे जे काही 600 आउटलेट्सला जाण्याआधी तुम्ही जे काही स्टार्टअप केलं होतं, सो आम्ही असं ऐकलं की तुम्ही तुमचा जे चहाचा जो ब्रँड होता, तुम्ही वेगवेगळ्या लोकेशनला जाऊन त्याची टेस्टिंग सुद्धा दिलेली आहे, लोकांचे येस, रिव्ह्यूज येस. सुद्धा घेतलेले आहेत. येस, येस, So येस. तो एक छोटासा अनुभव सांगू शकाल? आपण जे काही प्रॉडक्ट आहे, ते प्रॉडक्ट फक्त आपणाला आवडून फायदा नाही. ते खरोखर कस्टमरला आवडते की नाही याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. सो इट्स ऑल अबाउट पीपल. जे लोकं बाय करणार आहेत, जे लोकं कंझ्युम करणार आहेत, त्यांना जर तो प्रॉडक्ट आवडला तरच तो प्रॉडक्ट मोठा होऊ शकतो. त्यासाठी मार्केट स्टडी खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आम्ही इनफॅक्ट चहामध्ये येत असताना लिटरली 1 महिना कंटिन्युअसली एक एल-ई-डी व्हॅन फिरवून लोकांना फ्रीमध्ये सॅम्पलिंग करत होतो आणि लोकांना विचारत होतो की तुम्हाला चहामध्ये काय आवडलं? आणि त्या पद्धतीने आम्ही फीडबॅक घेऊन त्याच्यावरती काम करून गोष्टी पुढे करतो. सो बरोबर. मार्केट स्टडी खूप महत्त्वाचा आहे. लोकांना आवडलं पाहिजे. आपल्याला आवडून फायदा नाही. बरोबर. आणि असं ऐकलंय की पुण्यात किंवा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही गुळाच्या चहावरती प्रक्रिया करून, त्यावरती काम करून ते ब्रँड आणलेलं आहे किंवा तो एक कन्सेप्ट यावरती स्टडी करून आणलेली येस, आहे. येस. त्याबद्दल थोडं काही सांगू शकता? जसं मी तुम्हाला सांगितलं, की एक मेकॅनिकल इंजिनिअर होतो. शेतकऱ्यांना मदत करायची म्हणून मी गुळाचे कारखाने बनवायचे ठरवले आणि ते बनवत असताना लक्षात आलं, की मला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मग गूळ विकायला मदत करावी लागेल. गूळ विकत असताना फक्त चॅलेंजेस येत होते. म्हणून मग मी गुळापासून व्हॅल्यू एडिशन काय करायचं म्हणून गुळाचा चहा लॉन्च केला. सो माझं असं काहीच इंटेन्शन वगैरे नव्हती, की मला चहामध्ये वगैरे यायचंय. पण जसं मी माझं इंटेन्शन एकच होतं, की मला शेतकऱ्यांना मदत करायची आणि तो थ्रेड पकडून मी ॲक्चुअली गुळाच्या चहामध्ये आलो आणि म्हणजे मला म्हणजे सांगायला प्राउड वाटतंय, की यार मी जेव्हा गुळाचा चहा लॉन्च करतो, तेव्हा इव्हन माझ्या घरातून पण विरोध होता. माझे वडील वगैरे मला म्हणायचे, की "अरे काय मूर्ख माणूस आहे, इंजिनिअरिंग केलंय, इतकं भारी एक्सपिरियन्स आहे, एवढा मोठा जॉब सोडून चहाचं कुठे घेऊन फिरतोय." सो मला असं वाटतं, की तुम्ही तुमचं इंटेन्शन हेच असलं पाहिजे, की मला मदत करायची आणि ते करण्यासाठी जे काही लागतं ते केलं पाहिजे आणि अ, म्हणजे खूप छान वाटतंय मला ओके. आणि आज भारतामध्ये, अख्ख्या भारतामध्ये सगळे लोकं गुळाचा चहा, गुळाचा चहा, गुळाचा चहा म्हणतात आणि मला खूप प्राउड वाटतं त्या गोष्टीचं. ओके. आणि देशाबाहेर सुद्धा म्हणजे इंडियाच्या बाहेर सुद्धा यांचं एक आउटलेट लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे. सो त्यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. थँक यू सो मच. बऱ्याच बिझनेस ओनर्सला म्हणजे मार्केटिंग मिस्टेक्स पण त्याच्यात तुम्ही सांगू शकता. पण सर्वात महत्त्वाचा एक मोठा इश्यू आहे, की डिजिटल मार्केटिंगवरती त्यांना ट्रस्टच नाही बसला अजून सुद्धा. त्यांना काय संदेश देऊ शकता? बिझनेसची सुरुवात हीच मार्केटिंग आहे. म्हणजे जर तुम्ही व्यवसायाची सुरुवात ही पहिला सेल झाला तरच व्यवसाय सुरू होतो ना. सो मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे आणि जर तुम्ही मार्केटिंग नाही केलं तर लीड कसे जनरेट होणार आणि मग तुमचा सेल्स कसा होणार. सो म्हणजे बिझनेस इज ऑल अबाउट मार्केटिंग. सो मार्केटिंगनीच बिझनेस सुरू होतो. सो जर तुम्हाला खरोखर व्यवसायामध्ये नेक्स्ट लेव्हलला जायचं असेल तर तुम्ही काय लेव्हलचं मार्केटिंग करताय ते खूप मॅटर करतं आणि बऱ्याच वेळा लोकांना काय वाटतं, की सोशल मीडिया मार्केटिंग करताना लगेच लोकं पेड ॲड रन करतात आणि हे करतात. सो मला असं वाटतं, की तुम्ही बिझनेसमध्ये येण्याच्या अगोदर ज्या दिवशी तुमच्या डोक्यामध्ये आयडिया आलेली असते, की मला बिझनेसमध्ये यायचंय, त्या दिवशी तुमचं पेज क्रिएट करा. कारण लोकं हे सुद्धा चेक करत असतात आजकाल, की यांचं पेज किती जुनं आहे, येस. यांना किती फॉलोअर्स आहेत, किती लाईक आहेत आणि म्हणजे फक्त तुम्ही पेड ॲड लावल्या आणि लगेच लीड कन्व्हर्ट होते असं नाहीये. लोकं तुम्हाला ऑब्झर्व्ह करत असतात. सो ऑर्गॅनिकली पहिलं ग्रो करा आणि मग नंतर पेड ॲडला जा. बरेचदा असं होतं, की जे आपण ॲड्स बघतो आणि ॲड बघितल्यानंतर ते बरेच असे व्ह्यूअर्स असतात, की ते त्या ॲक्चुअल पेजवर पोहोचतात. येस, तिथे येस. काही प्रेझेन्स नसेल, तर त्या ॲडला काही व्हॅल्यू नसतं. येस, बरोबर? येस, येस. सो असे बरेच प्रश्न असतात लोकांच्या मनात. आता हे जे बिझनेस ओनर्स आहेत, त्यांना नवीन असतील किंवा जुने असतील, त्यांना बरेच प्रॉब्लेम्स असतात. हं. यांच्यासाठी तुमचे काही मार्गदर्शनचे काही सेशन्स चालतात का पुण्यामध्ये?
सी ॲक्च्युली ॲज अ बिझनेस कोच मी मराठी लोकांना कोचिंग करायचं ठरवलं मागील 1.5-2 वर्षापासून आणि मागील 1 वर्षापासून मी प्रॉपरली कोचिंग करतोय लोकांना. पण मला जे वाटतं ना लोकांना कोचिंग घेत असताना लोकं काय करतात, की बऱ्याच वेळा मी जे चॅलेंजेस फेस केले, ते पण मी पाहिलंय, की बऱ्याच लोकांचं असं आहे, की आपण जेव्हा एखादी गोष्ट सांगत असतो, तेव्हा त्यांना वाटतं, की मला हे माहीत आहे, मला हे माहीत आहे. मग माहीत होतं तर त्याच्यावरती ॲक्शन का घेतली नाहीये? Exactly. सो जर तुम्ही एखाद्या कोचकडे जात असाल, की हम्म. एखाद्या मेंटरकडे जात असाल, तर तुम्ही त्याला कंप्लिटली सरेंडर केलं पाहिजे. आणि जर तुम्ही सरेंडर केलं तर रिझल्ट येतात. हम्म, हम्म, हम्म. जर तुम्ही त्या जजमेंटल माइंडमध्ये असाल, की मला हे माहीत आहे. अरे हां, मी हे तर ऐकलंय. अरे आपण सगळ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत. नॉलेजला काय म्हणजे आजकालच्या जगामध्ये डिजिटल वर्ल्डमध्ये नॉलेजला त्या लेव्हलची एवढं काही व्हॅल्यू नाही राहिली. सगळं Googleवरती आहे. पण ते गोष्टी इम्प्लिमेंट करणं ते खूप मॅटर करतं. सो मला नेहमी असं वाटतं, की तुम्ही किती शिकताय, त्यापेक्षा किती त्याच्यामधल्या गोष्टी अप्लाय करताय ते खूप मॅटर करतं. सो मी सर्वांना एक सजेशन देईन, की तुम्ही किती शिकताय यापेक्षा किती इम्प्लिमेंट करताय याच्यावरती फोकस करा. म्हणजे आज दिवसभरामध्ये मी समजा 10 गोष्टी शिकलो असेल, तर त्या 10 मधल्या कमीत कमी 5 तरी इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. लोकं काय करतात, ते सेशन अटेंड करतात आणि बरोबर. ते सेशन संपल्यानंतर ते नोटपॅड पण तिथंच टेबलवरती सोडून जातात आणि मग परत ते त्यांच्या विश्वामध्ये जातात. आणि बरोबर. त्यांना तिथं असताना नेहमी असं वाटतं, की मला हे माहीत आहे, ते माहीत आहे. पण तुम्ही ॲक्शन लिस्ट बनवली पाहिजे, की याच्यामधल्या मी कोणत्या-कोणत्या गोष्टी इम्प्लिमेंट करणार आहे आणि कधीपर्यंत करणार ते शेड्यूलमध्ये घेतलं पाहिजे. बरोबर. म्हणजे इम्प्लिमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस. फक्त माहीत असून चालणार नाही. सो डॉक्टर सोमनाथ सरांचे ॲज अ कोच म्हणून ते बरंच गायडन्स करत असतात. त्यांच्या यूट्यूबवर, त्यांच्या Instagramवरून तुमचे बरेच आम्ही रील पाहत असतो. तर तुम्ही सुद्धा ते बघितलं पाहिजे आणि त्यांचे जे सेशन्स असतात पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, ऑल महाराष्ट्रामध्ये सेशन्स त्यांचे होत असतात. ऑनलाईन सेशन्स त्यांचे आहेत. तर नक्की त्यांनी अटेंड केले पाहिजे तुम्ही सगळ्यांनी. आपण डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक सुद्धा येस, ठेवूया येस, तुमच्या येस. पेजेसची. जे नवीन बिझनेस स्टार्ट करण्याचे इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ शकता? तुम्हाला जर ह्या 3 गोष्टी माहीत नसतील, तर बिझनेस अजिबात सुरू करू नका. नंबर 1 क्लॅरिटी. तुम्ही जे काय करताय त्याची क्लॅरिटी नसेल, तर अजिबात करू नका. नंबर 2 जर तुमची कन्सिस्टन्सी नसेल, की मी जे काय करणार आहे ते मी टर्म करणार आहे. ती जर कन्सिस्टन्सी नसेल, तरीसुद्धा बिझनेसमध्ये येऊ नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कमिटमेंट. मी जे काय करणार आहे त्याची तुम्हाला कमिटमेंट जर नसेल, तरीसुद्धा तुम्ही बिझनेसमध्ये येऊ नका. सो ह्यात 3C फ्रेमवर्क तुम्ही लक्षामध्ये ठेवा. क्लॅरिटी, कन्सिस्टन्सी आणि कमिटमेंट. ह्या 3 गोष्टी जर तुम्हाला माहीत नसतील, तर अजिबात बिझनेस सुरू करू नका. सर, ज्यांचे बिझनेस चालू आहेत आणि ज्यांचं बिझनेसकडे थोडंसं दुर्लक्ष होत असेल किंवा काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांना कुठल्या गोष्टी घातक असू शकतात बिझनेसला? आजकालच्या जगामध्ये ना फास्ट पेस वर्ल्ड आहे आणि ह्या जगामध्ये तुम्ही जर स्वतःला रिनोव्हेट नाही केलं, तर तुम्ही तुमचा बिझनेस बंद पडण्यापासून वाचू शकत नाही. सो तुम्ही नेहमी कस्टमरला काय पाहिजे त्याच्यावरती काम करत राहिलं पाहिजे, अपग्रेड करत राहिलं पाहिजे. प्रॉडक्टमध्ये अपग्रेड करत नवीन-नवीन व्हर्जन आणले पाहिजेत. तुम्ही बघा ना Appleचंच उदाहरण आहे. Apple इतका चांगला ब्रँड आहे, तरीसुद्धा दर 6 महिन्याला एक नवीन मॉडेल आणतायत. तसंच आपण सुद्धा आपल्या बिझनेसमध्ये आपल्या प्रॉडक्टला नेहमी-नेहमी अपग्रेड करत राहिलं पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल, की माझा हा प्रॉडक्ट खूप भारी आहे आणि हाच लाईफ टाईम चालेल, तर मित्रांनो हे मिथ आहे. तुमचा बिझनेस कधीही बंद पडू शकतो जर तुम्ही स्वतःला अपग्रेड नाही केलं, रिनोव्हेट नाही केलं. बेस्ट, बेस्ट. बिझनेसमध्ये कोणते मोठे ट्रॅप्स आहेत? बिझनेसमध्ये फक्त एकच ट्रॅप आहे, तो म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड ट्रॅप. कारण होतं काय, की व्यवसाय सुरू करत असताना प्रत्येकजण स्वतःच आपला कंपनीमधला सगळ्यात पहिला एम्प्लॉई असतो आणि तो मग सगळ्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट असतो. नंतर तो लोकं हायर करतो. पण तो लोकांवरती परत विश्वास ठेवत नाही. म्हणजे लोकं घेतलेले असतात, पण लोकांना त्यांचं काम करू देत नाही. कारण त्याला असं वाटतं, की यार याला जर सांगितलं हा 2 तास लावेल, ते काम मी अर्ध्या तासामध्ये करू शकतो आणि तो त्या ट्रॅपमध्ये इतका अडकतो. सो जर तुम्ही सगळ्या गोष्टी जर तुम्ही स्वतः करत असाल, तर हा खूप भयंकर ट्रॅप आहे आणि ह्या ट्रॅपमुळेच आपल्या भारतामध्ये म्हणजे आता मी जर तुम्हाला विचारलं सर, भारतामध्ये अशा कोणत्या कंपनी ज्या तुम्हाला आठवतात, ज्या 3, 4, 5 पिढ्या करतायत? सर बोटावर 5 ते 10 बोटावरती कंपन्या संपतात, बरोबर? बरोबर. टाटा किंवा आपल्याला अंबानी अशा कंपन्या आठवतात. सो आपण ॲक्चुअली सिस्टमाइज बिझनेस केले पाहिजेत आणि जर तशा पद्धतीने आपण बिझनेस केले तरच आपली पुढची पिढी सुद्धा त्या बिझनेसमध्ये येण्यासाठी इच्छुक असेल. जर तुमच्या पिढीने पाहिलं असेल, की अरे पप्पांनी म्हणजे मुलाला फक्त असं आडवंच मोठं होताना पाहिलेलं आहे. कारण मुलगा झोपलेला असताना आपण बाहेर जातो हां. आणि मुलगा झोपल्यानंतर येतो. सो अशा पद्धतीने जर आपण बिझनेस करत असू, तर मित्रांनो आपली पुढची पिढी कधी सुद्धा त्या बिझनेसमध्ये येणार नाही. सो आपल्याला सगळ्यात पहिलं त्या ट्रॅपमधून बाहेर पडणं गरजेचं आहे. ओके. सर, बिझनेस ऑटोमेशन बद्दल थोडक्यात सांगा ना? बिझनेस ऑटोमेशन ॲक्चुअली खूप गरजेचं आहे. म्हणजे जर तुमचा बिझनेस जर तुमच्याशिवाय चालत असेल, तर डेफिनेटली तुम्ही त्याला बिझनेस तुमचा
ऑटो पायलटवरती चालतो किंवा लोक पीपल ड्रिव्हन किंवा प्रोसेस ड्रिव्हन बिझनेस आहे. सो बिझनेस जर तुम्हाला ऑटो पायलट करायचा असेल तर तुमच्या बिझनेसमध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सिस्टम्स SOP फॉर्मॅटमध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्समध्ये कन्वर्ट केल्या पाहिजेत. त्याच्या व्यतिरिक्त हे झालं सिस्टम्स ऑटोमेट करणं. त्याच्याबरोबरच बाकी बऱ्याच गोष्टी असतात ज्याचं तुम्ही ऑटोमेशन करू शकता. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एखादं लीड येतंय. सो त्या लीडला रिस्पॉन्स करणं, त्याचे सुद्धा खूप सारे टूल्स आहेत. WhatsApp ऑटोमेशन आहे, Instagram, ईमेल ऑटोमेशन. सो तुम्ही आजकाल काय होते, की एखाद्या कस्टमरला समजा मला आता एखादी गोष्ट म्हणजे समजा एखादी पर्चेस करायची आहे. मग मी काय करतो लगेच Googleला सर्च करतो. मग मला एखादी गोष्ट शोधत असतो. मला जी पार्टी सगळ्यात पहिला रिस्पॉन्स देईल त्याच्याबरोबर मी बाय करून पुढे गेलेलो असतो. सो तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये ऑटोमेशन आणणं गरजेचं आहे व्यवसाय करत असताना. सो ऑटोमेशनचा खूप मोठा रोल आहे. ओके. तर मित्रांनो, आत्ताच आपण डॉक्टर सोमनाथ शिंगारे यांचा आपण इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांच्याशी आपण चर्चा केली आणि त्यांनी खूप छान मार्गदर्शन दिलं आहे. बिझनेस ओनर्स असतील किंवा नव्याने बिझनेस कोणी स्टार्ट करणार असेल तर नक्की या व्हिडिओला तुम्ही पूर्ण पाहू शकता आणि यातून तुम्हाला तुमचा बिझनेससाठी एक नवी दिशा मिळू शकते. सो डॉक्टर सोमनाथ शिंगारे हे खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. त्यांनी महाराष्ट्रभर भारतभर त्यांचे वेगवेगळे फ्रँचायझीज ओपन केलेले आहेत आणि ते खूप मोठे बिझनेस कोचसुद्धा आहे. तर नक्की त्यांना सुद्धा तुम्ही फॉलो करा आणि त्यांचे जे काही टिप्स असतील त्या रोज तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करा. इम्प्लिमेंटेशन केल्यामुळे तुम्हाला त्यांच्या बिझनेसमध्ये तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सो थँक्यू सो मच. तुम्ही पाहता सिटी फास्ट.